नमस्कार. आज 23 जून 2025चे आपण वन लायनर चालू घडामोडी आपल्या इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनलवर 10 प्रश्न पाहणार आहोत. तर चला, प्रश्न पहिला. पॅरिस डायमंड लीग 2025मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहे? उत्तर आहे 88.16 मीटर. किती मीटर फेकलेला भाला आहे तो लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा. कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारा 5वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर उत्तर आहे शुभमन गिल. प्रश्न तिसरा. स्केचर्स कंपनीने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कार्तिक आर्यन. प्रश्न चौथा. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा. प्रश्न पाचवा. गुगलने आशियातील पहिल्या सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद. आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर हैदराबाद. प्रश्न सहावा. जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 नुसार FDI थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पाचवा आणि सहावा प्रश्न, जे की परीक्षेला हमखास विचारू शकतात, कारण गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर सुरू केलेला आहे. आणि सहावा प्रश्न आहे FDIने थेट विदेशी गुंतवणूकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? त्यामुळं हे असे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्ही लिहून घ्या. लिहून ठेवल्यानंतर लक्षात राहतात. आणि आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. त्याचं उत्तर आहे 15वा प्रश्न, म्हणजे जागतिक गुंतवणूक अहवाल थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त करणाऱ्या यादीत भारताचा 15वा क्रमांक आहे. प्रश्न सातवा. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर त्याचं उत्तर आहे कोपनहेगन. प्रश्न आठवा. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025मध्ये नवी दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे? 141व्या क्रमांकावर नवी दिल्ली हे शहर आहे. प्रश्न नववा. युनोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न 10वा. जागतिक योग दिन किती तारखेला साजरा करण्यात येतो? जो की परवा दिवशी करण्यात आलेला आहे. 2014 पासून सुरू करण्यात येतो योग दिन, आणि तारीख आहे 21 जून. आजचे सर्वच प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.